आज महाराष्ट्र विधानसभेत माननीय नामदार श्री अजितदादा पवार अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी आज सादर केला। यंदा विशेष लक्ष देत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा निःशुल्क देण्याबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली असल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाले आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष तारिक साहिर लोखंडवाला यांनी व्यक्त केले। राज्याच्या बजेटवर आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की या बजेटमध्ये महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यावर भर देण्यात आला असून प्रत्येक पात्र महिलांना वय 21 वर्ष ते 60 वर्ष वयोमर्यादेपर्यंत 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार। तसेच वर्षाला 3 गॅस सिलेंडर निःशुल्क देण्याची मोठी घोषणा केली आहे। युवक युवतींना रोजगार संदर्भात ही वेगवेगळ्या विकास महामंडळे स्थापन करण्यात येणार। तसेच मोठमोठे उद्योग उभारून 10 लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याने सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।